आज आपण बनवूया शेवग्याच्या शेंगांचं पीठ. शेवगा कट करून घेऊ. शेवगा कट करून झालाय. आपण आता त्याचे सालटे काढून घेऊ साईडचे. मिरची कट करून घेऊ. कांदा कट करून घेऊ. टमाटर कट करून घेऊ. जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, अख्खा लसूण, अद्रक, हिरवी मिरची, बारीक कापलेला कांदा. कांद्याचा हलका कलर चेंज होतो तर आपण कांदा असत मीठ हळद मिक्स करून घेऊ. कांदे टमाटे घालून घेऊ. शेवगा घालून घेऊ. पाणी घालून घेऊ शेवगा शिजण्यासाठी. तो वाफेवर शिजून घेऊ. पण आता बेसन पीठ तयार करून घेऊ. हळद पाणी घालून घेऊ. आपलं बेसनचं पीठ व्यवस्थित रेडी झालेलं आहे. ते बेसन पीठ घालून घेऊ. बेसनचं पीठ तयार केलेलं आता आपण 2 मिनिटं आपण पिठल्याला वाफ देऊन घेऊ. पिठलं पण शिजलेलं आहे. त्यात आपण आता गावठी कोथिंबीर टाकून घेऊ. पिठलं रेडी झालेलं आहे. आपण आता सर्व करून घेऊ.